शेतकरी कष्टकरी भागातून आलेल्या सगळ्या भावांनो बहिणींनो, सर्वप्रथम काटोलमध्ये गोरगरिबांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा या संकल्पनेतलं एवढं सर्व सुविधायुक्त केंद्र योगेश कुंभेजकर IAS यांच्या कार्यकाळात ते उभं राहिलं. प्रशासकीय सेवेचं हे योगदान असतं की आपण आपल्या कार्यकाळात अशी काही कामं करावी की जी पिढ्यानपिढ्या येणाऱ्या नवीन पिढीसाठी उपयुक्त करावी. सर्वप्रथम योगेश कुंभेजकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. माझा आवाज येतो का? माझं बोलणं समजतं? तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे मित्र प्रशासनामध्ये इमानदार माणसांची फार कदर असते. सो आम्ही जे काही अधिकारी बघितले क्लास 1 क्लास 2 हे सगळं मायाजाळ आहे. कळवचे तुम्ही यामध्ये लग्नासारखी गोष्ट आहे ती. लग्न म्हणजे असा एका किल्ला असतो ना, एकदा जो किल्ल्याच्या आत आहे तो बाहेर धडपडतो. बाहेर कसं पडत आहे, आणि जो किल्ल्याच्या बाहेर असतो तो आत येण्यासाठी धडपड करतो. प्रशासकीय सेवा पण हा एक किल्ला आहे. तुम्हाला तिथे काम करता आलं तर आनंद आहे. तुम्ही मॅनेज होऊ शकले तर मग दुःखच दुःख आहे. असे आमच्या परिघातले एक इमानदार अधिकारी. काही माणसं अशी असतात की त्या शब्दांना नाही म्हणू शकत नाही. आता मला आजचे आमचे शेड्यूल उद्या मला पुण्याला निघायचं जॉबसाठी, तरी असे काही माणसं की ज्यांचे शब्द आपण टाळू शकत नाही असे आमचे मित्र आदरणीय मोहोळ साहेब, ज्यांनी आता तुम्हाला मार्गदर्शन केलं या आधी व्हिडिओ, ज्यांच्या नेतृत्वात इथलं काम सुरू आहे आणि इथलं फार चांगलं संचालन करत आहे ते सर, बाकी संपूर्ण इथले पदाधिकारी, कोऑर्डिनेटर्स आणि तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेले. खरं म्हणजे यशवंतांनाही माझ्याच खांद्यावर बाहेर टाकले. आम्हाला बोलता येत नाही, तुम्ही बोला. जास्त काही बोलणार नाही. 4-5 महत्वाच्या मुद्द्यांकडे मी तुम्हाला केंद्रित करू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा आपला असा असतो की बाबा ग्रामीण भागातले आहोत, सुविधा नाही, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे, प्रतिकूल आहे. परिस्थितीमुळं किंवा कोणी आपल्याला मार्गदर्शक आहे म्हणून आयुष्य घडत नसतं. 5-6 उदाहरण घेऊ. फार तर 30-35 मिनिटं मी बोलेन आणि बाकी तुमचे प्रश्न. जन्म देते आई वडील सुद्धा आपलं आयुष्य घडवू शकत. ते एका ठराविक वयापर्यंत आपल्याला लहानचं मोठं करू शकतात. तुम्हाला खायला प्यायला काय हवं ते देऊ शकतात. आयुष्य आपण काय म्हणून ओळखले जाणार हे कोणी कोणाचं कळू शकत नाही. पण जी लोक मोठ्या पदावर असतात त्यांना असं वाटतं की नाही आम्ही करू शकतो, आम्ही तर राजे आहोत, आम्ही प्रशासक आहोत. तर एखाद्या IAS ने जरी ठरवलं की त्याच्या पोराला IAS करायचं तर शक्य नाही. असाच एक चक्रवर्ती सम्राट होता, शुद्धोधन नाव होते. आता राजाला फार चिंता असते त्याच्या साम्राज्याची. माझ्या साम्राज्याला चांगला वारीसदार मला देता आला पाहिजे आणि म्हणून तो ज्योतिषांकडे माहिती घेत होता. कारण हा मुलगा राजकारणामध्ये काही लक्ष घालत नव्हता. आणि मग त्या ज्योतिषांनी सांगितलं हा मुलगा फार संवेदनशील आहे, याला गोरगरिबाचं दुःख जर दिसलं हे तुझं राज्यविजय सोडून चाललं जाईल, काळजी घे बाबा. शुद्धोधनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं नाही याला मला चक्रवर्ती सम्राटच बनवायचं आहे. एवढं मोठं साम्राज्य आहे, कोणाला द्यायचं. आणि म्हणून याला दुःख दिसू नये म्हणून त्याचा एक प्रचंड मोठा महाल बांधला. त्याच्या अवतीभोवती सगळी सुख, तरुण मुलं, लहान मुलं, फुलं, जेणेकरून याला दुःख दिसू नये. शुद्धोधन एकदा राज्याच्या प्रवासावर जातो आणि ती वेळ बघून आता राजा नाहीये, बंदोबस्त जरा ढिला होतो म्हणून हा जो पोरगा असतो सिद्धार्थ हा बाहेर फिरायला जातो. आणि राजमहालात असलेलं सुख आणि प्रजेमध्ये असलेलं दुःख याच्यातला फरक त्याच्या नजरेसमोर येतो. तो एक बिमार असलेला व्यक्ती बघतो, मुलं घरात आहेत पण आई वडिलांची सेवा न करणारं कुटुंब तो बघतो. जन्मदेत्या आई बापाला पोरं सांभाळत नाही आणि त्यानंतर मृत्यूशय्यावर पडलेला एक
मृतदेह बघतो आणि तेव्हा त्याला कळतं की या जगात प्रचंड दुःख आहे, आर्थिक विषमता आहे. मी राजा आहे, माझ्याकडे सगळी सुख आहे, पण माझी प्रजा ही अन्नासाठी तरसते आहे. ही आर्थिक विषमता, ही वर्ग व्यवस्था, याला विकल्प द्यायचा आहे म्हणून भारत भ्रमण सुरू करतो, राजगृहाचा त्याग करतो. राजमहालातला माणूस रस्त्यावर येतो, मग त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि तो पुढे सिद्धार्थ होतो. तो सिद्धार्थ म्हणजे सिद्धार्थ गौतम. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. या स्पीचचं पहिलं मॉरल हे आहे की चक्रवर्ती सम्राट असलेला शुद्धोधन सुद्धा आपल्या पोराचं भविष्य करू शकला नाही. आणि आपण रस्त्यावरची माणसं म्हणतो की नाही, मी माझ्या पोराला नीट करून MBBS करतो. अरे बाबा, त्याला फिजिक्स जमतंय, त्याला कशाला बायोलॉजी तोडायला लावतो. आता तुमचे पालक जर इथे असते तर त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे उदाहरण होतं. पण आपल्यापैकी बरेचसे पालक असे आहेत की जे घरात शेतीचं काम करत आहेत, कष्टकरी म्हणून काम करत आहेत. सो तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येकाचा रोल एका ठराविक कालावधीपर्यंत आहे, तिथून पुढचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. जसं आपण अवकाशामध्ये सॅटेलाइट सोडतो ना, त्याला एका विशिष्ट उंचीपर्यंतच सोडायचं असतं. ती उंची नंतर पुढचा प्रवास जे आहे ती पूर्ण करत असते. ते रॅकेटमध्ये असलेली एनर्जी म्हणजे आई वडील आहेत, आपले रिसोर्सेस आहेत, टीचर आहेत. तो पुढचा प्रवास मात्र तुमचा तुम्हाला करायचा. तुम्हाला सगळं ठीक आहे सर, म्हणजे एवढे मोठे प्रॉब्लेम असतात का सर लाईफमध्ये? लय प्रॉब्लेम आहे माझ्या, पैशाची अडचण आहे, कौटुंबिक अडचणी आहे, मोबाईलचा रिचार्ज मारायचा 4 वेळा मेसेज टाकायला लागते, फोन करायला लागते. संघर्ष कुणाच्या आयुष्यात नाही. तुम्ही देवाला मानता का? किती लोक मानतात देवाला? देवाला किती लोक मानतात? अबे, आपल्यापेक्षा जास्त हाल देवायचे झाले. माहिती आहे की नाही तुम्हाला? सध्या राम जास्त चर्चेत आहे. माझंही नाव रामच आहे. माझ्या आईवडिलांना वाटलं असं हे पोट्ट चांगलं निघलं पाहिजे बा म्हणून नाव ठेवलं. माझे आई वडील सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये राहायचे. मी नोकरी लागली सोडून द्यायचो. UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत 4 म्हणजे आपले काही लक्ष असतात, ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण त्याच्या मागे प्रवास करत असतो. कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे मला नोकरी करत ते सगळं करावं लागलं. रिग्रेट्स नाही आहे. माझ्या 11 वर्षाच्या सर्व्हिस काळात मी 5 नोकऱ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवल्या आणि ते सोडून आता मैदानात आहे. तर आपण रामाबद्दल बोलत होतो. रामाची सध्या खूप चर्चा आहे ना. त्या रामाचं आयुष्य पाहू कसं आहे. दशरथ राजा होता, बापाने पुरवलं बरोबर, बाबा संविधानाचा राम आहे की तुला सकाळी राजा व्हायचंय. बापाने काय सांगितलं? सकाळी राजा व्हायचं. पोरगा आनंदात आहे, राजवस्त्र सगळे वेगळे स्वप्न. आता तुम्हाला माहित आहे, एखाद्या पदावर राजा त्या काळातला सकाळी राजा होण्याची शपथ घ्यायची. सकाळी त्या शपथेच्या आधी आई पुढे आली, काय राजा बिजा नाही, वनात जायचंय. किती दिवस? 14 वर्ष. संकट आल्यावर तुम्ही त्याला रिॲक्ट कसं करता ना, या गोष्टीला इतिहास लक्षात ठेवतो. पोराने नाही म्हटलं, एक्सेप्ट. ठीक आहे, कधी निघायचं? प्रश्न नाही गेला. बाय का जायचंय? मी का जाऊ? घरातला मोठा आहे. तुम्हाला जर म्हटलं बापानं अभ्यास करत नाही, काय नाही, तर हो घराच्या बाहेर, काऊन जाईल? वडले पार्टी जाय ना, टाकतो मग दिवाळीमध्ये. आम्हाला आयुष्यात काही नकारात्मक जर आमच्या पुढे आलं ना, सामना करायचाच नसतो, तिथून पळायचं असतं. रामाने सामना केला. बरं, संकट तिथंच संपले. बरं, आता वन म्हणजे आता तुम्ही तुमच्या रोडला जे काय बाळासाहेब ठाकरे कुठलं उद्यान आहे, गोरेवाडा उद्यानासारखं नाही, बसमध्ये बसले, सगळे प्राणी पाहून आले,
ते ऍक्च्युअल वन होतं ना. बघ तिकडे गेल्यावर 5-6 महिन्यांनी भाऊला चपला पण घेऊन गेलाय, ते घालायचे पायाचे पण वांदे सुरू झाले. कशालाच नाही ना म्हणे ते चपला पाहिजे तिकडे नेऊन ठेवतो मी. तुम्ही तिकडे असल्यासारखं दिसलं पाहिजे ना. आपण पण जंगलात चपला तर पाहिजे घालायला. त्याच्यानंतर एक विदूषकाला बायको पण चोरून नेली. बायको नाही लगायची. आपल्या बायकोकडे पाहिलं तर मला काटून पेटून द्यायचे होय लोक तिकडचे ना. बायको चोरून नेली तरी श्रीरामाला तो राम जो आहे तो त्या रावणाला म्हणतोय की बाबा तू हे सगळं बंद कर, आपण युद्ध नाही करू. आता डिटेल्स मध्ये नाही जायचं. रामायण घडलं नाही घडलं, एवढं छोटंसं आयुष्य आपलं, त्यातले मॉरल घेऊन आपल्याला पुढे जाता आलं तरी पर्याप्त आहे. मुद्दा हा आहे की संघर्ष प्रत्येकाच्या वाट्यात आहे. संघर्षातून सुटका नाही. तो तुम्ही स्वीकारला तर तुमची नोंद होईल. तुम्ही जर संघर्षातून पळण्याचा मार्ग घेतला तर मग मात्र अडचण. हा मुद्दा तुम्हाला फारसा समजलेला दिसत नाही. तुम्ही देवाला मानता, सगळ्यात जास्त कोणत्या देवाला मानता? इकडं कोणता देव चालते? भरपूर मोठी यादी आहे ना देवाची, म्हणून म्हटलं. महादेवाला मानता? महादेवाला? हा, महादेवाला. अच्छा, दर्शन घ्यायला कुठे जाता महादेवाचं? मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडेच आणतोय. 2-3 पहिले तुमचे जे काही बेसिक फाउंडेशनचे मुद्दे ते क्लिअर करतो आणि मग तिकडे घेऊन येतो. कोणत्या देवाला मानता तुम्ही? एकदम क्रेझी भक्तवाला आहे का एखादा इकडं? एकदम क्रेझी, जमतच नाही. हा, काही बोलतच नाही. ओके आहे का? एखादा हात वर करा, आहे भक्त आहे म्हणून. हा, कोणत्या देवाचा बाबा तू? हा, श्रीकृष्ण. खतरनाक देव निवडलाय तू. हा, डायरेक्ट कुरुक्षेत्र, धर्म की स्थापना होगी है ना. तुला जर समजा द्वारकेला जायचं ठरलं, प्रवास सुरू होता आणि द्वारकेच्या 10 किलोमीटर अगोदर समजा तुझी बस बंद पडली तर काय करशील? द्वारकेला गेला तू प्रवासाला, भगवान श्रीकृष्ण तुझे आराध्य दैवत आहे, आणि 10 किलोमीटर अगोदर समजा तुझी बस बंद पडली, 40 किलोमीटर अगोदर पडली, 50 किलोमीटर अगोदर पडली तर काय करशील? थोडं उभं राहणं. काय नाव आहे? पायदळ जाईल. रस्ता खराब असेल तर 10 किलोमीटरच आहे ना, बस 50 किलोमीटर आहे, लिफ्ट मागशील, अल्टरनेट मार्ग काढशील तर वापस येतील? वापस नाही येणार, जाणार, पक्क जाणार. भक्ती आहे ना. आणि भक्तीला असं असतं की ते जिथे भक्ती आहे तिथे जावंच लागतं, त्याच्याशिवाय समाधान प्राप्त नाही होत. मग 1 दिवसाचा प्रवास, 1 दिवसाची भक्ती, त्याच्यात ऑब्स्टॅकल आलं, 1 आले, 2 आले, 10 आले, 50 आले तर 51वा आपण मार्ग शोधू. लिफ्ट घेऊ, बसनं जाऊ, ट्रॅव्हल्सनं जाऊ, कार करू, पैदल जाऊ, काही करू, पण पोहोचूच तिथे. बरोबर आहे. आयुष्यात 2-3 संकट आली की आपण लगेच घरी. काटोलच्या बस स्टँडवर जायचं, बस आज बसचा संप चालला घरी. अरे बाबा, तो 1 दिवसाचा प्रवास होता, या आयुष्याचा प्रवास आहे. असं कोणी सांगितलं की संकट येणार नाही? प्रतिकूल परिस्थिती ज्याच्या जन्माला जीवनात आली ना, त्याने भगवंताचे आभार मानले पाहिजे की तुम्हाला संघर्ष करण्याची संधी त्याने दिली आहे. तर पहिल्या 2 गोष्टी आपण बघितल्या. पहिली आपण सिद्धोधनाची बघितली की आपलं आयुष्य कोणी घडवू शकत नाही, खायला प्यायला देऊ शकतो, तसे तर प्राणी जगतात जगात. नंबर 2, संघर्ष सगळ्यांच्या जीवनात आहे. सगळे जेवढे देव तुम्ही बघा, ह्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. ते तुमच्या कृष्णाला तर लहानपणीच पळून नेलं होतं कोणी, है ना. संघर्ष हा सुटलेला नाही. आता तिसरी गोष्ट, आपल्याला जे करायचं आहे ते आपलं स्पेसिफिक पाहिजे, फोकस पाहिजे. आपण तुमचं जे आता हा तुमचा जो कॉम्पिटिटिव्ह मध्ये तुम्ही येण्याचा प्रवास असेल, अच्छा मला थोडंसं तुमचं अनालिसिस समजून घेऊ द्या. तुमच्यापैकी किती लोक राज्यसेवेची तयारी करतात? राज्यसेवा
अच्छा 2-4 आणि तुम्ही तर असिस्टंट एक्स ऑफिसर म्हणून झाले का सिलेक्शन? ओके, सेक्शन ऑफिसर. कंबाईनचे किती लोक आहेत? UPSCचे आणि सरळ सेवा पोलीस भरती वगैरे भरपूर वेळ आहे. सरळ सेवेची जबरदस्त रेट आहे. चलो ओके फाईन. आता 2 गोष्टी बघितल्या की कोणी आपलं आयुष्य घडवू शकत नाही. नंबर 1 क्लिअर ना, ती पुन्हा उदाहरणाची गरज आहे. नंबर 2 बघितलं की संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे आपल्या पण असणार, मग त्याला एक्सेप्ट करावं लागेल. काय एक्सेप्ट करायचं? जसे आई वडील असेल, जशी आर्थिक परिस्थिती असेल, जशी कौटुंबिक परिस्थिती असेल, जसं घर असेल ते जगातलं बेस्ट आहे. कारण त्याच संसाधनावर तुम्ही इथपर्यंत आले ना, बरोबर की नाही? आई वडिलांनी लहानचं मोठं केलं, चांगलं शाळेत टाकलं, इथपर्यंत आज तुमचा जो प्रवास झाला याचा मुख्य आधार आपले आई वडील आहे आणि तेच जगातले सगळ्यात बेस्ट आहे. आता या फाउंडेशनवर आपल्याला आपली इमारत उभी करायची. ठीक आहे, मग ती करायची आहे योगायोगाने. आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत, इथे संधीची समानता आहे. तुम्ही अशा काळात जन्माला आलात जिथे अनेक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत आणि इथे जर आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर थोडं फोकस्ड होऊन आपलं मार्गक्रमण करावं लागेल. आणि हे करण्यासाठी सगळं बेसिक पहिलं फाउंडेशन आहे कष्ट करण्याची तयारी. तर ते आता ताईंनी सांगितलं तुम्हाला, मी 6 ते 7 तास अभ्यास करत होतो. ठीक आहे, कष्ट करण्याची तयारी म्हणजे काय तयारी? आता तुम्हाला तर इथे तुम्ही एंट्रन्स देऊन आलात, या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालात. एका मुलाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. या मुलाला आजूबाजूला सगळी विषमता दिसत होती, कोणी एक्सेप्ट नव्हतं करत, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा पण अधिकार नव्हता. तर पोराने अनालिसिस केलं की काय करता येईल, हा समाज मला आणि माझ्या समाजाला कधी एक्सेप्ट करेल, मी असं काही करेल की ज्यानं सगळ्यांचं भलं होईल, तेव्हा कदाचित मला स्वीकारेल. म्हणून उच्च शिक्षण घेण्यासाठी तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतोय आणि सयाजीराव गायकवाडांच्या माध्यमातून या पोराला शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती असते PhDचं शिक्षण घेण्यासाठी. ही 2 वर्षाची शिष्यवृत्ती असते. तिथे गेल्यानंतर त्या पोराला कळतं की तो कोर्स जो आहे तो 4 ते 5 ते 6 वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होऊ शकत नाही. आता दुसरं कोणी विद्यार्थी असतं तर काय म्हटलं असतं, पत्र पाठवलं असतं, साहेब तुम्ही 2च वर्षाची दिली, आणखी 2 वर्षाची वाढून द्या. एखादा तर विचार केला असता या 6 महिने आणखी टाकतो, थोडस युरोप फिरून घेऊ PhD झाल्यावर, इकडे पुन्हा कुठे येणं होणार आहे आपलं. या पोराने असं काही केलं. या आधी कोणी 4 वर्षात केलं असेल, 5 वर्षात केलं असेल, 6 वर्षात केलं असेल, पण 2 वर्षात केलं नाही ना. मी करून पाहतो. या पोराचा अभ्यास सुरू झाला. थेसिसचं नाव होतं द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. आणि मित्रांनो 2 वर्षालाही 4 महिने कमी असताना या पोरांनी PhDचा थेसिस सबमिट केला. तो कसा केला माहितीये का? सकाळी पहिली स्वाक्षरी 6 वाजता या पोराची असायची आणि रात्री 11-12ला शेवटची स्वाक्षरी पण याच पोराची असायची. कारण त्याला माहिती होतं की हा कालावधी जर संपला तर परत मला कोणी इकडे पाठवणार नाही. त्यामुळे जेवढा वेळ मिळालाय तेवढ्या वेळात मला पूर्ण करायचं. ही स्टोरी मी नंतर पूर्ण करतो. पहिले तुम्हाला हे सांगतो की तुम्ही जसा विचार करता, आपला जो हा मेंदू आहे ना, हा गावठी भाषेत जर बोलायचं झालं हरामी किस्म का पार्ट है, कमी ना. जितना ऑर्डर मिलेगा उतना ही सोचता है. पोलीस भरतीचा ऑर्डर भेटला तेवढाच विचार, राज्यसेवेचा केला तर तेवढाच विचार, UPSCचा केला तर तेवढाच विचार. जेवढं तुम्ही डोक्यात टाकाल तेवढाच विचार मनामध्ये येतो. ह्या पोराने मोठा विचार की मला हे सगळं का करायचं, तर मला माझ्या समाजासहित लोकांनी स्वीकारलं पाहिजे. बरं 4 महिने आधी हा थेसिस सबमिट केल्यानंतर
ते जे पॅनल बसलेलं होतं त्यांनी प्रश्न केला त्याला, व्हेर इज इंडिया? देर इज नो इंडिया, देर इज अ ब्रिटिश इंडिया. मग तिथे हा पोरगा वाद घालत नाही बसला, तो म्हणे नो प्रॉब्लेम सर, आय विल कम बॅक. त्याने परत थेसिस बदलला, त्याचे जे काही रिसर्चचे कंपोनंट्स असतील ते चेंज केले. द नॅशनल डेबिटंट ऑफ इंडिया, ब्रिटिश इंडिया, हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी. तो थेसिस सबमिट झाला आणि 2 वर्षालाही 2 महिने कमी असताना या विद्यार्थ्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. याच्या ह्या परिश्रमाकडे बघून वामन दादा कर्डक लिहितात, वो छात्र नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था, झोली फटी रही जिंदगी भर उसकी पथदलितों को उठाने के लिए, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. आपल्यापैकी कुणाच्या वाट्यावर वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढे कष्ट आले मला सांगा? तुमच्यापैकी कोणाला वर्गाच्या बाहेर बसायला सांगितलं का? तुम्ही नोकरीला लागले, तुम्हाला कोणी एक्सेप्ट करत नाही असं झालं का? काय प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत या लोकांनी करिअर केलं आणि आज ते सगळे आपल्यासाठी दीपस्तंभासारखे आपल्या पुढे असताना आपल्याला जर करिअरची चिंता वाटत असेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या मेंदूचा फोकस बदलला पाहिजे. तुम्ही तुमचे टार्गेट ठरवले पाहिजे. सो कष्टाशिवाय काही या जीवनामध्ये मिळणार नाही. सहज मिळेल तुम्हाला, पण त्याची नोंद कोणी घेणार नाही. उदाहरण सांगतो. आदिलशहाच्या चाकरीमध्ये शहाजी राजे होते. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघल एम्पायर म्हणजे एशियातला सगळ्यात मोठा एम्पायर होता त्यावेळेला. आणि ह्या ज्या शाही होत्या ना, त्या मुघल एम्पायरचे छोटे छोटे राज्य होते. म्हणजे एखादं राज्य म्हणा तुम्ही स्टेटचं, आणि तिथला जहागीरदार म्हणजे कॅबिनेट मंत्री. तर कॅबिनेट मंत्री आपल्या पोराला सहज एखादं कॅबिनेट मंत्री पद घेऊ शकला असतो. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचं कॅबिनेट मंत्रीपद घेतलं नाही, कुतुबशाहीचं घेतलं नाही. दस्तूर खुद्द मोगलांची सुद्धा दानत जी होती ना, या महाराष्ट्राच्या छाव्याने उडवून दिली. आणि या मातीला, या माईला संरक्षण देणारं स्वराज्य इथे उभं केलं. त्याची नोंद घेतो. आणि 350-400 वर्षानंतरही वंदनीय शिवाजी महाराजांना आपण पूजन करतो. आपण काय करतो, इतिहासाने आपल्याला काय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो तिसरा मॉरल अत्यंत महत्वाचा, कष्ट. त्याला पर्याय नाही. ठीक आहे. आता चौथ्या मॉरल कडे येऊ. तुम्ही ज्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आहात, इथे जसं तुम्हाला 10th ला एक एसे असायचा बघा, ऍडव्हान्टेज ऑफ सायन्स अँड डिसएडव्हान्टेज ऑफ सायन्स. सो यू ऑल इन द एरा ऑफ डिसएडव्हान्टेज ऑफ सायन्स. आणि तुमच्या प्रत्येकाच्या जवळ आता मोबाईल असतील सगळ्यांकडे. मला एक लिंक सांगायची, किती लोकांकडे हात वर करा जरा, मोबाईल तुमच्याकडे. हात चांगला हात वर करा. अर्धवट मोबाईल आहे का तुमच्याकडे? चांगले हात वर करा. पोरींकडे मोबाईलच नाही. सगळ्यांकडेच ऑलमोस्ट. त्याचा वापर तुम्ही किती गरजेपुरता करता आणि किती गरज नसताना करता यावर सुद्धा तुमचं यश आणि अपयश अवलंबून आहे. तुम्ही असे आभासी जगामध्ये आहात. तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला न विचारता, जसं आता तुमचं लग्न करायचं असेल तर विचारते ना सगळे, बाई तू लग्न करते का, विचारते की नाही? तर या मार्केटने तुम्हाला कस्टमर बनवून टाकले न विचारता. तुम्ही फेसबुकचे कस्टमर आहात, इंस्टाग्रामचे कस्टमर आहात, आणखी कोण कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे. सो आपल्याला काय गरजेचं आहे तेवढंच तिथे आपण वेळ दिला पाहिजे. तुमचा वेळ हा अत्यंत अनमोल आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्या हातातलं हे जे मोबाईल आहे ना, हे तुम्हाला घडवू पण शकते आणि बिघडवू पण शकते. तर त्याचा गरजेपुरता वापर. आमच्या काळामध्ये इंटरनेट होतं, ते कॉलच करायला 2-3 रुपये लागायचे. 2003-4 ला थोडेसे पगार वाढले पण मोबाईल घेतले. काय क्लास 2 असून मोबाईल नव्हते आमच्याकडे. पगार पण कमी होते तेव्हा. आता खूप वाढले 7 पे नंतर. ते फॉर्म घेऊन पाहायचा असला, नेट चालू करायचं, पटपट पाहायचं, डाउनलोड करून पटकन बंद करायचं. तुम्हाला असं लोक कसं वरातीत पहिले दारू वाटते,
तशी अंबानी दारू वाटली 6 महिने मोबाईल. हा सगळे बेवडे करून टाकले मोबाईलचे बेवडे. आता त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. 2GB तर पाहिजेच म्हणते मी, त्याशिवाय तर जगूच शकत नाही. सर तुम्हाला या मार्केटमध्ये वाहवत जायचं की स्वतः फोकस ठेवून आपलं करिअर बनवायचं, याचा डिसिजन घ्यावा लागेल. सो तिसरा पॉइंट आपण बघितला हार्डवर्क, आणि चौथा बघितला फोकस्ड. तर तुम्ही फोकस्ड असलं पाहिजे. आता थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या एरियाबद्दल लक्षात ठेवा. तुम्ही नॉलेज प्रत्येक गोष्टीचं लागतं. म्हणजे तुम्हाला आता एखादी स्पर्धा परीक्षा पास करायची तर ऍटलिस्ट रिक्वायर्ड आहे की 12th पर्यंतच्या बेसिक कॉम्पिटन्सी तुमच्या चांगल्या पाहिजे. लँग्वेज मोस्ट प्रॉबब्ली मराठी आणि इंग्लिश. ॲप्टिट्यूड, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग. मॅथमॅटिक्स म्हणजे कॉम्पिटिटिव्हच्या भाषेमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणून म्हणतात. थर्ड GS, त्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स. आणि फोर्थ आहे करंट अफेअर्स. आता पदानुसार काही काही ऑप्शनलचे सब्जेक्ट, राज्यसेवेला तुम्ही जात असाल तर त्याने आता 2025 पासून UPSCच्या लेवलवर नेऊन ठेवलंय. तर तिकडे ऑप्शनल असणार आहे तुम्हाला. काही त्या पदावर जाऊन काम करताना एथिक्स तुमचे चांगले असले पाहिजे ना, पण एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड सारखा सिलेबस त्यात टाकलाय. जुन्या राज्यसेवेमध्ये ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, जसं आता सर क्लासवर आहेत व्हिडिओ, तर यांच्याकडे हे स्किल पाहिजे की हाऊ आय वर्क विथ माय टीम. सो म्हणून त्यांना HRD सारखा सिलेबस आहे. ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, दॅट दिस आर द रिक्वायरमेंट ऑफ दॅट पोझिशन. सो काही सिलेबस तुमच्या पदाशी संबंधित आहे. पण बेसिक काय, लँग्वेज, ॲप्टिट्यूड, GS आणि करंट अफेअर्स, हे 4 मेन पिलर आहेत तुमच्या करिअरचे. हे तुमचे मजबूत पाहिजे. नंबर 1. नसेल तर ते करता येतील. ठीक आहे. सो पहिली बाब, तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये क्लास 1 किंवा क्लास 2 ची पोस्ट काढायची असेल तर तुमचा आयदर क्लास 1 काढायचंय तर तुमची UPSC किंवा राज्यसेवा लेवलची तयारी पाहिजे. एक पहिलं या कंपोनंट मध्ये तुम्ही स्वतःला तयार करा. जर तुम्हाला क्लास 2 किंवा क्लास 3 काढायची असेल तर किमान कंबाईन लेवलची तुमची तयारी पाहिजे. तुम्ही सर आम्ही पोलीस भरतीवाल्यांना काय करायचं, आता थोडंसं अनालिसिस करू सांगतो. बघा, राज्यसेवेला तुमच्या बॅचला किती जागा होत्या बेटा? 500, 400, आता 600. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातनं राज्यसेवेचे वर्ग 1, वर्ग 2 चे 600 पद. कंबाईन PSI, STI, SO मिळून आता भरपूर पदं आली होती. 8000 पदं बघा. बरोबर आहे. 8000 आणि 600 म्हणजे 8500 पदं झाली अप्रॉक्सिमेटली. आणखी 1-1.5 इकडचे तिकडचे पकडा, 10,000 पदं झाली. महाराष्ट्रामध्ये इमानदारीने अभ्यास करणारे 50,000 पोरं असतील. तसे पोरं तर 3 लाख आहेत. म्हणजे फॉर्म राज्यसेवेचे जवळपास 3 लाख भरले जातात. 50% परीक्षेला जाते. ठीक आहे. 50% तर फॉर्म भरले, यानं भरला म्हणून. ग्रॅज्युएशन केल्यानंतर काय करतो हे सांगायला पण काही लागतं ना. आणि बाकी डिग्रीचे कोर्स, PGचे कोर्स 2-3 वर्षात कंप्लीट होतात. MPSCचा कोर्स चालूच राहतो. सांगायला थोडंसं भारी वाटतं MPSC बरोबर. लोकही म्हणते बाबा आदराने बोला याच्याशी, अधिकारी बिधिकारी झालं तर काम पडतेच. सो 300 पैकी किमान 50% तर असेच असतात. ते समाजसेवक आहे सगळे. महाराष्ट्र शासनाला दरवर्षी चंदा देते. ते आमच्याकडून पैसे घ्या वर्गणी. दरवर्षी मागायची गरज नाही. फक्त तुम्ही परीक्षा डिक्लेअर करा, आम्ही पाठवलेच म्हणून समजा तुम्हाला. हा, हे पैसे घेऊन सगळ्या महाराष्ट्रात परीक्षा आयोजित करायची. आम्ही पास होऊ नाही होऊ त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. 38, आता तर वय पण वाढवून टाकलं, 43 वर्षापर्यंत फॉर्म भरणार. ही सगळी रयत 50% स्पर्धेत नाही. राहिले 1.5 लाख. 1.5 लाखातले 1 लाख शारीरिक जे बदल होत आहेत त्याच्यातच होत नाही, सगळ्या प्राण्यांमध्ये होतात. पण यालाच असं वाटतं मायामध्ये जास्त होत. त्यामुळे त्या बदलांपायी आणि जे काय मार्केट ओपन झालेलं आहे सगळं मोबाईलचं, सोशल मीडियाचं, याच्या पायीच परेशान आहे. ते दिवसा अभ्यास करते, रात्री ओव्हर टाइम करते. एक झाली की दुसरी रील, दुसरी रील झाली की तिसरी रील, रीलवर रील चढवणं सुरू आहे त्याच्या. हे वाननेर स्पर्धेत नाही. वाननेरीन पण राहू शकते.
असे 1 लाख आहे. किती? 1.5 लाखातले 1 लाख ज्याला माहितच नाही ते कुठं जायचं ते परेशान आहे विचार. ते जे फोकस ठेवून अभ्यास करतात 6-7 तास याच्यापेक्षा जास्त बिजी येते. रिझल्टचा पत्ता नाही, दिशाच नाही आहे त्याला. उरले 50,000 किती पद आहे बाबा? आत्ताच कॅल्क्युलेशन केलं आपण 10,000. आता उरलेले 40,000 कंबाईनची परीक्षा देणार नाही का? देणार. तलाठीची परीक्षा देणार. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन फक्त स्वतःशीच नाही आहे, जो कंबाईन लेवलवर तयार आहे त्याच्याशी पण आहे. म्हणजे आपण ज्या परीक्षेची तयारी करतो यासोबत आपल्यासोबत परीक्षेला कोण आहे हा सुद्धा तुमच्या R&Dचा विषय असला पाहिजे. म्हणून तुमची अभ्यासाची लेवल आयदर राज्य नाही UPSC ठीक आहे, राज्यसेवा क्लास 1 क्लास 2 साठी तयारी करताय राज्यसेवा, नाही राज्यसेवा तर कंबाईन. तर कंबाईन मध्ये काय आहे? लँग्वेज आहेत 2, GS आहे, ऍप्टिट्यूड आहे आणि करंट अफेअर्स आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही कंबाईन मध्ये. PSI ला फिजिकल आहे 100 मार्काचं. आपण खेड्यापाड्यातली पोट्टे आहोत सगळे आपण काम करणारेच पोरं. म्हणजे फिजिकल 6 महिन्यात आपलं 4 महिन्यात कव्हर करू शकतो आपण. पण तुम्हाला अगोदरपासून जर PSIचं फोकस असेल तर अगोदरपासूनच ग्राउंडवर जा. सरांनी सांगितलं तुम्हाला तुमच्या हेल्थसाठी जा. समजलं? सो चौथा पॉइंट आपण बघितला की फोकस. तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय अभ्यास करताय हे इम्पॉर्टंट नाही. परीक्षा काय आहेत आजच्या, त्याचं सिलेबस काय आहे, त्या दादाने एका ओळीत सांगून टाकलं की काय करायचं. ठीक आहे. तर पहिले हे डिसाईड करा की तुम्हाला परीक्षा कोणती द्यायची. डिसाईड झालं. आता त्याला लागणारा वेळ मिनिमम 1 इयर इमानदारीने अभ्यास केला. ठीक आहे. मित्र मैत्रीण असेल इकडे तिकडे मोबाईलवर भरकटत असाल तर 2 वर्ष, जास्तच भरकटणं सुरू झालं तर पंचवार्षिक योजना. मोदीने बंद केली, तुम्ही सुरू करा. निधी येईल नाही येईल पता नाही, पण योजना चालू ठेवू शकता. ठीक आहे. रिझल्ट येणार नाही, तुम्ही फोकस असणं अत्यंत गरजेचं. आता फोकस नंतर पुढे काय? ऑफलाईन आणि ऑनलाईन दोनही माध्यम. तुमच्या आता ऍडव्हान्टेज कडे येतो. तुमच्या एरियामध्ये ऍडव्हान्टेज काय? अगोदर कसं होतं, तुम्हाला राज्यसेवेची UPSC ची तयारी करायची, UPSC करायची पुणे, नागपूर, दिल्ली. आता काटूनमधून करू शकता. नॅशनल लेवलच्या सगळ्या इन्स्टिट्यूट मोबाईलवर अवेलेबल आहे. तुम्ही लाईव्ह कोर्स करू शकता, रेकॉर्डेड कोर्स करू शकता. राज्यसेवा पण तुम्ही इथे राहून करू शकता. म्हणजे तुम्हाला पुण्याला जाऊन तिथे रूम करायला, जेवण करायला हे जे काही खर्च लागतोय आणि जो फॅमिली खूप काळ सस्टेन नाही करू शकत त्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःच्या घरी राहा, इथे अभ्यास करा आणि इथून परीक्षेत क्लासवर होऊ शकता. आता तिसऱ्या पॉइंट कडे येतो, डिपेंडन्सी. रिसोर्सेस. बुक्स आर द रिसोर्सेस, टीचर्स आर द रिसोर्सेस. हे रिसोर्सेस एका ठराविक ड्युरेशन पर्यंतच तुम्हाला सपोर्ट करू शकतात. ठीक आहे. म्हणून तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट झालं पाहिजे. तुम्ही आज डिसाईड केलं एप्रिल मध्ये, साधारणतः पुढच्या 8 महिन्यात तुमची फॅकल्टीवरची डिपेंडन्सी आटोपली पाहिजे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळ्या आल्या पाहिजे. ठीक आहे. आणि तिथून पुढचा जो प्रवास आहे म्हणजे तुम्हाला सगळे विषय समजले म्हणजे स्पर्धा परीक्षा पास नाही होत आहे. तुम्हाला एक्झाम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. कंबाईनची परीक्षा देतात तुम्ही, 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवता आले पाहिजे. हे एक्झाम मॅनेजमेंट आहे. त्यात तुम्हाला स्कोअर करता येईल एवढा स्कोअर करता येणार. ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला तयारीमध्ये करायच्या आहेत. आणि हे करण्यासाठी परीक्षाभिमुख म्हणजे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं मॅन्डेटरी आहे. नाहीतर मी 10 तास अभ्यास करतोय, 12 तास अभ्यास करतोय, हे कष्टाचं काम नाही आहे. रोजगार हमी योजनेत गेला बाबा 10 फूट गड्डा खोदला, कष्टाचं काम. हे स्किलचं काम आहे. आणि स्किल सोबत विल पण पाहिजे. पडल्यानंतर उठण्याची तयारी पाहिजे. नाही तर पाऊस आला आज परीक्षेला नाही झाला, तू रोजगार हमी योजनेवर जाय मग, तुझ्यासाठीच सुरू ठेवलेली आहे. समजलं? सो फोकस झालं. आता फोकस झाल्यानंतर अपयश आलं तर काय? सरांनी सांगितलं तुम्हाला, गेम किंवा फिजिकल याच्यामधनं अपयश आलं तर कसं मॅनेज करायचं.
एक बाब लक्षात ठेवायची, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणाचाच रिझल्ट नाही आला महाराष्ट्रात असं होतं का? कोणाचा ना कोणाचा येतो ना. तर ज्याचा येतो त्याने 2 स्टेप आपल्या पुढे टाकलेले असतात. आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे ऍज अ प्लेयर, स्पोर्टमन सारखं. नाही ठीक आहे, माझा रिझल्ट नाही आला, सो मी त्याचा अनालिसिस करतो. सो ज्या वेळेला तुम्ही टेस्ट पेपर करताना, म्हणजे जर तुम्हाला अपयशाचा सामना करायचा नसेल तर टेस्ट पेपर सॉल्व्ह करताना, समजा कंबाईनचा पेपर आहे तुमच्याकडे, 8 कंपोनंटवर आता कंबाईनचा पेपर येतो. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. 100 पैकी समजा तुमचे 50 प्रश्न बरोबर आले, 50 चुकले. हे 50 प्रश्न 50 एरियावर आहेत. पेपर झाल्यावर पुस्तकं घेऊन बसा, सगळे एरिया त्याच्यावर अनालिसिस करा, वाचून घ्या. पुढच्या पेपरला त्या 50 एरियावर जर परत प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे. तुम्ही फक्तच पेपर द्या, त्याच्यानंतर काहीच करणार नाही तर काहीही होणार नाही, तुमचा स्कोअर पुढे डेव्हलप होणार नाही. क्लिअर झालं? सो हा 4था पॉइंट झाला. 5वा पॉइंट, पुस्तकांची यादी फायनल करून टाका. पुस्तकं कोणती वाचली म्हणजे स्पर्धा परीक्षा पास नाही होत. तुमचं बेसिक चांगलं झालं पाहिजे, कन्सेप्ट चांगल्या झाल्या पाहिजे, तुम्हाला जजमेंटनी प्रश्न सोडवता आले पाहिजे. आता समजा हे दादा क्लास 2 आहे, यांनी जर अभ्यास बंद केला ना, 4 महिन्यानं प्रिलिम झाली ते पास नाही होऊ शकत. म्हणजे मी अतिरेकी नाही बोलत आहे, खरं बोलत आहे. तुम्हाला अपडेट राहावं लागतं, तुम्हाला अभ्यास करतच राहावं लागतं. जोपर्यंत तुम्हाला परीक्षा पास करायची आहे तोपर्यंत तुम्हाला अपडेट राहायचं आहे. सो जीएस आणि करंट अफेअर्स याबद्दल तुम्ही अपडेट राहिला तर स्कोअर घेण्याइतपत मार्क्स कव्हर करता येतात. आणि परीक्षा पास व्हायला किती मार्क्स लागतात? तुमचे PSI चे स्कोअर कट ऑफ 42-46 येतात. त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज असतील इथे किती लोकांचे, 42-45 पेक्षा 10वी-12वीला, बरोबर आहे. सो म्हणजे ही परीक्षा पास करणं एक स्ट्रॅटेजी आहे, ती समजून घ्या. आणि ही स्ट्रॅटेजी समजून घेण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे परीक्षेचा सिलेबस मधला एक शब्द तुम्हाला कळला पाहिजे, ठीक आहे. आणि दुसरं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. आता ह्या दादांनी सांगितलं, मी पण सांगितलं, तुम्ही POQ पुस्तक हातात घेतल्यावर काय विचार करता? जाऊ दे ना, हे झालेले प्रश्न आहेत, परत कोण प्रश्न विचारणार आहे याच्यावर. प्रश्न विचारतील का हे महत्वाचं नाही, प्रश्न कशावर येतात याचं जो जे अप्रोच आहे तो डेव्हलप होतो त्यातनं. जसं आता राज्यसेवेचं उदाहरण घेऊ आपण. राज्यसेवेचा हिस्ट्री विषय घेऊ. हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री आहे, मिडिवल हिस्ट्री आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र पण आहे. आता एवढं हिस्ट्री जर वाचायला घेतलं ना, यालाच 1 वर्ष लागते. पण तुम्ही PYQ वाचल्यावर तुमच्या लक्षात येतं की एन्शियंट मिडियल मध्ये आर्ट अँड कल्चरवर प्रश्न आहे, इंडियन सोसायटीवर प्रश्न आहे, रिलिजियस ज्या मुवमेंट चालल्या त्यावर प्रश्न आहे की ज्यामुळं माणसाचं जीवन प्रभावित झालं. सो हा जो अप्रोच आपला डेव्हलप होतो तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस मध्ये. सो हे झालं PYQ अनालिसिस. आता जर अपयश आलं तर 2 वर्षाचा प्लॅन बनवायचा आपला, आणि 2 वर्षात इमानदारीने अभ्यास जर करून आपला रिझल्ट येत नसेल, फार तुम्हाला असं वाटत असेल की अगदीच मी जवळ थोड्याने माझा अटेम्प्ट गेलाय, तर तुम्ही 3रं वर्ष घ्या. 4थ्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात थांबलं जायचं. 5-5, 10-10 वर्ष जर आपण या क्षेत्रामध्ये अभ्यास करत राहू तर आपलं पुढचं करिअर आपण कधी उभं करणार? मॅक्झिमम 3 इयर, पण हे 3 इयर्स सिरियस असले पाहिजे. इथून मागचे तुमचे थोडे डिस्ट्रॅक्शन मध्ये गेले असतील, जबाबदाऱ्यांमध्ये गेले असतील, ते सोडून द्या. इथून पुढचे 3 वर्ष माझा किमान प्रीचा तर रिझल्ट आला पाहिजे. 3 वर्षापासून अभ्यास करतो, प्री पण पास होत नाही, मग करत काय बाबा तू? काय करताय तू? एवढा वेळ लागतच नाही परीक्षेचा रिझल्ट यायला जर तुम्ही फोकस्ड असाल. सो छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. सकाळी सगळ्यात अगोदर तर तुमचं प्लॅनिंग रात्रीपासून सुरू करा. रात्री झोपायच्या वेळेला मोबाईल बंद करून बाजूला ठेवून द्यायचा, ठीक आहे. तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जर मोबाईलवर वेगवेगळ्या काही जरी बघत असाल, मोबाईलवर माहिती बघणं म्हणजे अभ्यास नाही. तुम्हाला असं वाटत असेल मी एखाद्याचा व्हिडिओ ऐकतोय, मोटिवेशनल व्हिडिओ. मोटिवेशन तुम्हाला पाण्यापर्यंत नेऊ शकते, पाणी प्यायला नाही शिकू शकत, ठीक आहे. ते त्या ताईने कोट केलं होतं. सो रात्री तुम्ही मोबाईल स्विच ऑफ केला पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे.
तुम्ही 7 ते 8 तास व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे. सकाळी उठून थोडासा व्यायाम, वॉर्मअप काहीतरी करा, जेणेकरून तुम्ही उठल्या उठल्या मोबाईल हातात नका घेऊ, उठल्या उठल्या पेपर नका वाचू. आपल्याकडे 90% पेपरमध्ये सगळ्या निगेटिव्ह बातम्या असतात. आणि आता तर लोकसभेचं रणमैदान खुललेलं आहे. सगळे इकडून बॉम्ब, तिकडून हल्ले, इकडून मिसाईल चालू आहे. आणि सगळं महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे बरं. सकाळचा 5 वाजताचा शपथविधी असो, की सुरत वरून आसामला जाणं असो, की काकाणी आता वय झालं म्हणून घरी बसणं असो, हे सगळं महाराष्ट्राच्या इतिहासात आहे. बाय द वे, तुम्हाला नोकरी नाही आहे, पण पाकिस्तान घाबरलेलं आहे. समजून घ्या, बदल गए समय को समजो. एक ईस्ट इंडिया कंपनी आली, एकच, 4 होत्या तशा, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, स्वीडिश, ब्रिटिश ईस्ट इंडिया, या 4 कंपन्यांनी 300 वर्ष वाट लावली आपली. आता तर कंपन्या सरकार सोबत आहे, मिलजुल के खा रहे, कुछ बचेगा नाही. जेवढं गव्हर्नमेंट सेक्टर वाचलंय तिथे घुसा लवकर. आपल्याकडे इंडस्ट्री कधी येईल बाबा? ते सगळे मुंबईतच आहे. मुंबईच्या हळूहळू गुजरातला चालले जातात. इकडं कधी येईल? कधी आपल्याला नोकऱ्या मिळतील? मग आता गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये नोकऱ्या आहेत तोपर्यंत मेहनत घ्या, नाही तर आपल्याला उद्योगधंदे करणं येईल. समजलं? मी कोणावर टीका नाही करत आहे. मी हे सांगत आहे तुम्हाला, आपल्या घरची अडचण असेल आपलं आपल्यालाच बघावं लागते. आपलं बोट फुटलं तर आपल्याला चिंधी बांधावं लागते, कोणी येत नाही बाबा. आणि आता तर ते सगळेच बेरोजगार आहेत. ते आपले त्याचेच वांदे, काही तर जे ऑलरेडी स्टँडिंग MP MLA होते त्याचे तिकीट काढले. ते म्हणून मायात पात्रात काय नाही, दूर काय देऊ बाबा मी आता. सो मी काय म्हणतो, ते तर लय दूरची गोष्ट राहिली रे. आपल्या आईवडीलच आपलं आयुष्य नाही घडवू शकत. सो बदलत्या काळानुसार आपण हे समजून घेतलं पाहिजे. काळाच्या प्रवाहानुसार स्वतःला वाहवत न्यायचं नाही. आपलं वाचन पाहिजे सगळ्या गोष्टीवर. ज्याचं वाचन आहे तो कोणाचा भक्त नाही होऊ शकत, त्याला कोणी वेळ नाही करू शकत. सो शेड्यूल रात्रीपासून सांगितलं होतं, सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचायचा नाही. पेपर वाचायला काढला तर एडिटोरियल वाचायचं, पॉलिटिकल न्यूज वाचायच्या नाही. हे तुंबळ युद्ध करतील भाषणात, संध्याकाळी सोबत जेवते. इमानदारीने मी प्रशासनात काम केले, जर बसले असं ते काय नसतं. सगळा ऑरा तयार केला जातो, सब मिल बांट के बिझनेस कर रहे. समजून घ्या. चला, उठल्यानंतर पेपर नाही वाचायचा. कधी वाचायचा? खाली वेळात वाचा. सकाळी सगळेच पेपर वाचतात. तुम्ही उठल्या उठल्या तुमचं मन शांत असतं. जसं एखादं शांत विहिरीचं पाणी आहे ना, त्याच्यात सकाळी मोठा दगड टाकला, सगळ्या लहरी उठ. तसा हा पेपर सकाळी सकाळी वाचला की मोऱ्या लहरी उठतात. मग आपण टेन्शन मध्ये येतो, सगळे 40 गेले यार आमदार, आता जाऊ दे ना, तुला काय करायचं नाही. काही असो, पण साहेबाला सोडून नव्हतं जायला पाहिजे यार. 41 वर्षाचं वय. अरे बाबा, ते खाऊन पिऊन डकर देऊन बसले फुल. 500 पिढ्या, पुढच्या 5 पिढ्या आरामात बसून खाते त्यांच्या. काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळे सत्तेत जाण्यासाठीच आमदार झाले ना. हा, आणि ते आता प्रचाराच्या दरम्यान कसा प्रचार करते त्यावरून तुम्ही निष्ठेचे पॅरामीटर्स ठरवा त्यांचे. त्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. राजकीय गप्पांमध्ये, चर्चांमध्ये कधी सहभागी व्हायचं. ठीक आहे. न्यूजपेपर दुपारी वाचा, फ्री वेळमध्ये वाचा जेव्हा तुमचा अभ्यास. सकाळी उठल्या उठल्या अभ्यासाचं शेड्यूल घ्या. 2 तासाचे, 3 तासाचे, 10 तासाचे. आता परीक्षा जवळ आहे, तुम्ही 8 तासाचे शेड्यूल टाका. 3-3-2 टाका. आणि दररोज पेपर सोडवा. पेपर सोडवणं ही परीक्षा आहे. पुस्तक वाचणं नाही, बोलणं नाही, पेपर सोडवणं. तर डे 1 पासून तुमच्या अभ्यासामध्ये पेपर सोडवणं असलं पाहिजे. क्लिअर झालं? समजा तुम्ही म्हणाल, जे पोरं असं विचार करतात मी आता वर्षभर अभ्यास करतो, शेवटी टेस्ट पेपर देईल. ती शालेय परीक्षा होती.
ही स्पर्धा परीक्षा आहे, अगोदरपासून तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे. समजा 25 प्रश्नांचा टेस्ट पेपर आहे तुमचा, कंबाईनला किती मार्क वेळ आहे तुम्हाला? 60 मिनिटं. 15 मिनिटात सोडवा. 50 प्रश्न आहे, 30 मिनिटात सोडवा. अशी आधीपासून सवय लावा. ठीक आहे. तर हे झालं प्रॅक्टिकल अप्रोच पर्यंत. दिवसभरामध्ये तुमचे टाइम करून घ्या. 2 वेळ जेवा. अनावश्यक सवयी लागू देऊ नका स्वतःला. त्या लागल्या म्हणजे माणूस त्याचा अधीन होतो. व्यसनाधीनतेवर सर बोललेच आहे. माणसाला जेवढं गरजेचं नाही तेवढंही खातो आपण. प्राणी बघा, जेवढं निसर्गाकडनं गरजेचं तेवढंच खातात ते. आपण तर जमिनीवरचंही खातो, पाण्यातलंही खातो, हवेतलंही खाऊ शकतो. सगळं ओरबडून. दूध वगैरे काय आपलं खाद्य नाही आहे, ते त्या पिलासाठी आहे. आपल्याला ते पण पाहिजे, फिश पण पाहिजे, बकरे पण पाहिजे, आणि काय काय खातो आपण. 2-3 दिवस मग चाललंय काय, 2 दिवस असं वाटतं की मी काहीतरी खाल्लं होतं परवा. समजलं? अभ्यासाच्या काळात तरी तुम्ही म्हणाल सर हे खाण्यावर कुठे गेलंय, सगळ्या गोष्टी तुमचा इथूनच कार्यक्रम बिघडते सगळा. तर लक्ष द्या त्यावर. 2 वेळ जेवा. चहा प्यायची सवय सोडून द्या. आई वडिलांना जास्त पैसे मागू नका. इथे तुम्हाला पैसे लागते का सर? नाही लागले. पैसे नाही लागत. जायला गाडी घेऊ नका, सायकल नाही, व्यायाम होईल. 0 मेंटेनन्स करून टाकायचं परीक्षा पास होईल. फक्त पुस्तकाला पैसे मागा तुम्ही, आई वडील आनंदात देतील. ठीक आहे. आणि इथे कम्प्युटर पण आहे तुम्हाला, मोबाईलची पण गरज नाही. ठीक आहे. सो किमान 8 ते 10 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल ठेवा. इथे तुमचं जसं ते लायब्ररीचं शेड्यूल आहे तुम्हाला, त्यातले ब्रेक टाइम मायनस करून किमान 7 तास जरी तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला तर साधारणतः 6-7 महिन्यात तुमचं सगळं वाचून होईल. 1-2 विषयाच्या कन्सेप्च्युअल अडचणी गेल्या, समजा मॅथ्स येत नाही, सायन्स येत नाही, त्याचा ऑनलाईन क्लास लावून टाकायचा. बरोबर आहे. किंवा राज्यसेवा UPSC सारखं काही करायचे तर आधी बेसिक तयार करा. काहीच येत नाही, चला पुण्याला क्लास लावाय. क्लासमध्ये कसं टॅबलेट नाही दिली की बाबा UPSC वाला बाहेर, काही नाही. क्लासवाले शिक्षकच आहेत, तिथं शिकवतात. तुम्हाला त्यानंतर अभ्यासच करावा लागतो. सेल्फ स्टडी शिवाय स्पर्धा परीक्षेत रिझल्ट येत नाही. ठीक आहे. मग ते 10 वर्षानंतरची स्थिती तशीच होती आणि आताची स्थिती तशीच आहे. सो बेसिक कन्सेप्ट, आजूबाजूला काय चाललंय, करंट अफेअर्स आणि संविधानाला पुढे ठेवून अभ्यास करायचा. हा एक बाब मला तुम्हाला आवर्जून सांगायचे. सध्या आता पॉलिटिकल सगळ्या रॅल्या चालल्या आहेत ना, रिलिजियस पोलरायझेशन खूप होतं है ना. सो वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन, हे कायम लक्षात ठेवायचं. अरे सर्वस्वाचा त्याग करून लोक बाहेर पडले. सिद्धार्थ बाहेर पडला, महावीर बाहेर पडले, छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान वंचित उपेक्षितांच्या कल्याणासाठी खुलं केलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं बहुजनांची लेकरं शिकावीत म्हणून, मुली शिकाव्यात म्हणून. एवढे मोठे दीपस्तंभासारखे आयकॉन आपल्या पुढे असताना हे आता 2-3 वर्षातले 5 वर्षातले चिरकुट येऊन आपल्याला धर्म सांगतील ना. आपल्याला माहिती आहे आपला धर्म काय, हा देशच आपला धर्म आहे, ही मातृभूमी आपली धर्म आहे आणि इथे सेवा देता येईल, पे बॅक टू सोसायटी करणं हे आपलं कर्तव्य आहे. सो रिलिजियस पोलरायझेशन मध्ये जायचं नाही. आपण सगळे एक आहोत. काम राहून पुढचा प्रवास करा. हे जवळपास 7 ते 8 मुद्दे मी कव्हर केले. आय होप तुम्हाला मी व्यवस्थित न्याय देऊ शकलो असेल. आता तुमचे प्रश्न. हा ॲनालिसिस क्वेश्चन पेपरचं सगळ्यात अगोदर कुठली परीक्षा देतो तू? कम. सगळ्यात अगोदर तर तू सिलेबस डोळ्यापुढे तुझ्या येतच असेल की आपल्याला एवढे सेक्शन आहे. 8 सेक्शन आहे असं गृहीत धरू आपण. आता मागची 2023 ची जी कंबाईन झाली त्यात अंकगणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न त्यांनी टाकले होते जवळपास. सो 8 कंपोनंट मध्ये तुला अशी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल की सब्जेक्ट वाईज किमान 50% सब्जेक्ट तुमचे 10+ गेले पाहिजे. तुला प्रत्येक विषयातनं मार्क्स घ्यायचे हे पहिलं तुझं स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे. आता काही विषय समजा तुझं बॅकग्राऊंड काय, सायन्स की आर्ट? कॉमर्स. तर तुला इकॉनॉमिक्स लवकर कळत असेल कंपॅरेटिव्हली है ना.
त्यानंतर मॅथमॅटिक्स लवकर कळत असेल, बुद्धिमापन लवकर कळत असेल, हिस्ट्री जॉग्राफी तुझे मॉडरेट किंवा लोअर लेवलला असतील. हां येस, तर तू हिस्ट्रीचा अभ्यास अगोदर कर. हिस्ट्रीच्या सणावळ्या लक्षात ठेवण्याच्या आग्रहात नको राहू. घटनाक्रम समजून घे. एक घटना का घडते, राऊंड टेबल कॉन्फरन्स का घडते, त्यासाठी तुला नेहरू रिपोर्ट कळला पाहिजे. नेहरू रिपोर्ट करायचं असेल तर तुला सायमन कमिशन कळलं पाहिजे. ठीक आहे, सायमन कमिशन का आलं हे कळण्यासाठी तुम्हाला 1919 आणि 1909 जो कायदा आहे ते कौन्सिल ऍक्ट कळले पाहिजे. बरोबर आहे, हे घटनाक्रम आहे सगळे. हे घडलं म्हणून ते घडलं. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेला गांधीजींनी जे काही ठराव ठेवला होता की सत्याग्रहींची मुक्तता करा आणि देशाला स्वातंत्र्य द्या, ते जर समजा मान्य केलं असतं आयर्विननी, तर गांधीजींनी परत येऊन सविनय कायदे बनवणे सुरू केला नसता. ते केलं नसतं तर अरेस्ट पण झाली नसती. अरेस्ट झाली नसती तर पुढच्या काळात बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामधला जो करार आहे ती पण वेळ आली नसती. सगळ्यांची कारण मीमांसा ही एक साखळी, त्याला समजत समजत पुढे जायचं. हिस्ट्री तुम्हाला वाचनाची सवय पाहिजे, आपल्याला बघण्याची सवय झाली आता. सो ही सवय बदलणं फार अवघड आहे. वाचनाची सवय पाहिजे. म्हणजे हेच नाही, तुम्ही बाकी पेपर मधनं इतर वाचन चालू करा. सो अनालिसिस कडे येतो मी. पहिले 8 मधनं 4 विषय असे करा जे 10+ होतील, प्रत्येकाचे वेगवेगळे राहतील. आणि उरलेल्या 4 विषयातनं किमान 6+ तुमचा स्कोर गेला पाहिजे. हे करण्यासाठी अभ्यास झाला, घटकनुसार तुम्ही पेपर सोडवा, चुकलेल्या एरियांना फीडबॅक द्या. समजा जॉग्राफी तुझा चांगला विषय आहे ना, महाराष्ट्र जॉग्राफीवर समजा तुला फॉर एक्झाम्पल प्राकृतिक जॉग्राफीमध्ये प्रश्न चुकले, तो बिन सा ता सा म्हणजे सातपुडा तापी है ना, सातमाळा अजिंठा, साता सा गोहरी, गोदावरी हरिश्चंद्र बालाघाट, भीमकृणी भीमा कृष्णा इथपर्यंतचा जो एरिया आहे, यावर जर तुझे प्रश्न चुकले असेल तर तुला काय करायला पाहिजे? येस, आणि तो सातत्यानं करत राहायचं. टेक्निक्स तयार करायच्या, आपल्याला लक्षात ठेवायच्या. समजलं? म्हणजे ते लक्षात राहा. पास होण्या इतपत आपली तयारी झाली, भरपूर झालं. फीडबॅक अनालिसिस म्हणजे माझं जे चुकलं ते परत नाही चुकलं पाहिजे. जर माझं मागच्या पेपरला ते चुकलं ना, आता जर चुकत असेल तर मग मी काय करतोय? मी अभ्यास नाही करत आहे, टाइमपास करतोय. क्लिअर? आणखी काय प्रश्न? सर प्लॅन बी असला पाहिजे का नसला पाहिजे? डेफिनेटली असला पाहिजे. ऑलवेज मला असं वाटतं की प्लॅन बी जर आपण बनवला तर आपण म्हणजे जे मेन फोकस आहे आपला जो म्हणजे हे प्लॅन आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होईल बा आणि बी वर आपण डेव्हलप हे होऊन जाऊ, डिपेंड होऊन जाऊ. नाही, असं नाही राहत. कसा स्वतःला जास्त सवलती नाही द्यायच्या. जे करायचं एकतर करायचं नाही, करायचंय इमानदारीने करायचं. काही लोक सोशली डिक्लेअर असतात, त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटते एमपीएससीचं बोर्ड आहे. आम्ही तयारी करताना, मी तर टीचर होतो की आम्ही इन सर्व्हिस तयारी केली, पण आम्ही परीक्षेला आलो की पोरं काही बोलत नाही यायचे, कटिंग बिटिंग बारीक. 2009च्या बॅचला PSIचे रिझल्ट जे आले ना आमच्या बॅचला, ते पोरं पास नाही व्हायचे. तर ते त्यांना फिलिंग मध्येच भारी वाटायचं, PSI झाल्यासारखं, थोडंसं झाल्यासारखं नाही पाहिजे. तुम्ही बाहेर कसं हे इम्पॉर्टंट, तुमच्या आतमध्ये काय कंटेंट, काय तुमच्याकडे अभ्यास काय तुमचा. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे बेटा की प्लॅन बी म्हणजे मी करून घेईल या काही पण. जसं मी राजीनामा देताना विचार करायचा नाही, माझं हे म्हणजे मी सेफ साईड मध्येच राजीनामा दिले. पुढचा रिझल्ट आला की मी मागचे राजीनामे दिले. तर आपल्याला एक पक्क डोक्यात ठेवायचं, स्पर्धा परीक्षा म्हणजे जीवन नाही. म्हणजे आता तुम्हाला आमच्याकडे बघून वाटत असेल सर क्लास 1 आहे, ते सर गेले क्लास 1 आहे, आम्हीच खूप भारी लाईफ जगतो, असं काही नाही. आपण सगळे देशामध्ये समान लेवलवर काम करत आहे. त्या देशामध्ये काम करणारा एक लेबर जेवढं देशासाठी कॉन्ट्रिब्युशन देतं तेवढंच कॉन्ट्रिब्युशन एक अधिकारी देतो. सगळेजण समान आहे. पण कसं अधिकाऱ्याला थोडे अधिकार असतात, पावर असतात, तर लोकांना त्याचं जरा क्रेज वाटतं नाही बा हा खूप याला सन्मान मिळतो, हे मिळतो. पण तुम्हाला इकडे काय यायचं हे रिझन तुमचं पहिले क्लिअर पाहिजे. इथे तुम्हाला मान मर्तब, लोकांनी फार रिस्पेक्ट केला पाहिजे, यासाठी यायचं असेल तर मुळीच येऊ नका. कारण ते गौरव हे आता यांचं सिलेक्शन झालं ना, आता हे बस यांना 4-5 महिनेच हे गौरव आहे.
6 महिने त्याचं ट्रेनिंग झालं की याच्या अंगावर मोर्चे येते आणि लोक ऑफिसमध्ये येऊन शिवाय देते. कारण लोक पॉप्युलेशन खूप आहे आपल्याकडे, कामं सगळ्यांची वेळेत होत नाही, प्रशासनावर प्रचंड ताण असतो. सो तुला उत्तर एवढं देतोय की परीक्षा म्हणजे जीवन नाही, जीवनातला एक तू गृहीत धरलेला टप्पा आहे. आणि हे करताना तू कायम स्वतःला सांगून ठेव की इथे म्हणजे कष्टाचं काम नाही किंवा मी करेनच, ही स्पर्धा आहे. तू स्पर्धेत उतरलाय, तुझ्यासोबत बाकीचे लोक पण स्पर्धेत आहे. तू तुझ्या प्रयत्नांवर तुझा कंट्रोल आहे. बाकीच्यांनी किती अभ्यास करावा हे तुझ्या नियंत्रणात नाही आहे. त्याला जर 5 मार्क जास्त पडले तो सिलेक्ट होणार आहे ना. तर तू हे एक प्लेयर सारखं स्वीकार. 10 मॅच आहेत पैकी 9 जिंकलेला संघ फायनल मध्ये हरू शकतो आणि नवीन टीमचा कर्णधार असलेला दुसऱ्या चांगल्या टीमचा कर्णधार झाल्यावर पहिल्या 3 मॅच हरू शकतो. समजलं? सो म्हणजे आपण हे करूच, हे परफॉर्मन्स प्रेशर राहते. तसं नाही, हे करत आहे मी माझ्या इमानदारीनं करेल. नाही झालं तर मी माझा प्लॅन बी काय होतं माहितीये का, नाही झालं तर शेतात जाऊन काम करेल. अरे शेतकरी बरोबर शेतात जाऊन काम करेल. आधी नागर हाणणं, वखर आणणं, डवरे आणणं, खुरपणं सगळंच माहिती आहे ना, काय लाजायचंय. आणि समाजासाठी काही म्हणजे डोक्यात ठेवायचं नाही. समाजात मान मिळतो, सन्मान मिळतो. कोणतंही काम करा तुम्ही, सन्मान नक्की मिळतो. इथे किती IAS झाले सगळ्यांची नावं लक्षात नाही राहत, पण अत्यंत कुठलंही शिक्षण नसलेल्या वामनदादा पापळकरांचं नाव पापळकर, बाबा पापळकर म्हणून आहे बघा, आदिवासी मुलं अपंग मुलांचं काम करतात. त्यांचं नाव आपल्या लक्षात आहे. जो समाजाला आपण योगदान काय म्हणून देणार, आपण देणार आहोत एक चांगला माणूस म्हणून, हे कायम लक्षात ठेवायचं. आणि प्लॅन बी आपण करणार हे डोक्यात ठेवायचं. फ्रस्ट्रेशन येतं पोरांना, माझा रिझल्ट नाही आला. रिझल्ट नाही आला तर ठीक आहे ना, अभ्यास करू, पुन्हा नाही होईल ठीक आहे, दुसरं काम करू, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, थोडस हिमतीनं राहायचं. चल, आणखी मुलींकडनं काही प्रश्न? तुम्हाला एक मला सांगायचं पोरींनो, नोकरी लागल्यावर लग्न करा आणि नोकरी लागायची असेल तर इमानदारीने अभ्यास करा. इक्वॅलिटी आली आपल्या समाजात संविधानानं, कुटुंबात नाही आली अजून. ज्या घरामध्ये पुरी शिकल्या, नोकरी लागल्या, तिथल्या माणसांनी नाईलाजानं स्वातंत्र्य दिलं त्यांना. तुमचा सिद्धतेचा काळ आहे हा. अभ्यास करा, नोकरीला लागा, स्वतःच्या अकाउंटला 4 पैसे जमा करा, मग नोकरी लग्न करा. अजूनही ग्रामीण भागात कल्चर असं आहे की मुलगी शिकली जरी असली पण नोकरी नसेल तर तिला तो रिस्पेक्ट नाही आहे. मी ग्रामीण भागातलाच आहे, मला माहिती आहे सगळं. तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे नोकरी. प्रेशर वाढलं का? प्रेशर वाढू द्यायचं नाही, अभ्यास करायचा इमानदारीने. इकडे तिकडे तुम्ही फक्त स्वतःचा फोकस चांगला ठेवा, रिझल्ट येतो. आणि परीक्षा प्रमुख अभ्यास करा. सो प्लॅन बीचं उदाहरण झालं. आणखी काही प्रश्न आहे? चलो, आपण 45 मिनिट गृहीत धरलं होतं, पण मला असं वाटतं त्यापेक्षा जास्त बोललो मी. काही प्रश्न आहे तुमचा कुठल्याही स्वरूपाचा? म्हणजे योगायोगानं मला क्लास 3 पासून क्लास 1 पर्यंतचा विद्यार्थी म्हणून आणि रिझल्ट घेतलेला अनुभव आहे. तर त्या अनुभवाच्या माध्यमातून एक विद्यार्थी म्हणून मी ह्या सगळ्या बाबी तुमच्या पुढे परखडपणे मांडल्या. ठीक आहे, सो आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने. काही प्रश्न आहे की करू कन्क्लूड? काही कन्क्लूड नाही. हा, मुलाखतीची तयारी जी असते ना, ही आम्ही जे मॉक घेतो, म्हणजे खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी ग्रॅज्युएशन सोबत करायला पाहिजे आपण. तसं मुलाखतीची तयारी तुम्ही आधीपासून सुरू करा. व्यवस्थित बोलणं, मुद्देसूद बोलणं, नेमकं बोलणं. आता नेमकं आणि मुद्देसूद बोलायचं आहे तर तुमच्याकडे कंटेंट पाहिजे, है ना? आता जर तुम्हाला विचारलं, उदाहरणार्थ एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की तुमच्या भागात दारूचे प्रॉब्लेम आहेत का? सांग, आहेत का? मग दारूबंदी केल्याने प्रॉब्लेम सुटतील ना? नाही? मग काय करायचं? वाढवण्याने सुटतील, घर दिल्यानंतर सुटतील. येस, लोकांची नैतिकता बदलत तेव्हा
पिणारे लोक लय नैतिक आहे, याच्यासारखी इमानदार लोक तुम्हाला भेटणार नाही. दुकान उघडायच्या आधी नैतिकतेने उभे राहते त्या दुकानाच्या बाहेर. आणि कोरोनामध्ये सगळे गेले हो, एक दारू नाही गेलं, सगळे दुकानात दिसते जसे जसे. माझ्या गावचे सगळे एकही गेलं नाही, तर ते सॅनिटायझरच पीत होतं ना आधीपासून, अख्ख्या अंगात सॅनिटायझर होतं त्याच्या. दारूबंदी हा उपाय नाही. विकास सगळ्या क्षेत्रातला तो करणं, त्याच्यावर कंट्रोल करणं. आपल्या जिल्ह्यांमध्ये आणि जिथे जिथे दारू बंदी आहे, गुजरात राज्यात आहे, सगळ्यात जास्त अवैध दारूचा धंदा तिथे चालतो. आकडेवारी मी काय वेगळं बोलत नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, सगळ्यात जास्त अवैध धंदा वर्धा जिल्ह्यात चालतो. त्याच्यातनं विषबाधा होतात, लोकांना लोक मरतात. तर आपण त्याकडे कसं बघतो यासाठी तुम्हाला वाचावं लागेल, है ना. आता 2-3 वाक्य सांगतो तुम्हाला. जय श्रीराम, जय सियाराम, राम राम. तिन्ही वाक्याचे उच्चार वेगळे आणि भाव पण वेगळे. पहिला जो जय श्रीराम कुठेतरी युद्धाला चाललाय, हा वाटतं ना, एखादा मोर्चा बिरचा चाललाय बघ. जय सियाराम मध्ये काय, माऊलीचं नाव आधी घेतलं. राम राम म्हणजे नम्रता आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कसं पाहता, तुमची जशी दृष्टी तशी सृष्टी. सो तुमची दृष्टी चांगली करायची असेल तर तुम्हाला संविधान कळलं पाहिजे. संविधानातला प्रत्येक शब्द कळला पाहिजे. म्हणजे आपलं जे इंटरनल लाईफ म्हणजे आपण व्हॅल्यूज आहे ना, त्या खूप चांगल्या डेव्हलप होतात. आपण चांगलं वागायला लागतो, चांगलं बोलायला लागतो, चांगले विचार करायला लागतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे मॅन मेकिंग प्रोसेस आहे. आणि म्हणून मुलाखतीचा जो मुद्दा आहे, अभ्यास आत्तापासून तुम्ही महात्मा फुल्यांना अभ्यास करताना तुम्ही महात्मा फुल्यांचा विचार करून बघा ना. सगळीकडे सनातनी व्यवस्था असताना एक माणूस, विधवांचा प्रश्न आहे, घरी विधवांसाठी व्यवस्था करतो. अनाथ बालिकांचा प्रश्न आहे, त्यांची व्यवस्था करतो. नाविक केशव पण करतात, त्याची व्यवस्था करतोय. मुलींना शिक्षण नाही, बायकोला शिक्षण देऊन त्यांना शिकवायला पाठवतो. काय गरज होती त्यांना? बाबासाहेबांना काय गरज होती? शिवाजी महाराजांना काय गरज होती? त्यांना चेंज करता आली असती ना, जसं इतरांनी केली. पण आज आपण त्यांचं स्मरण केलं असतं का? सो आपण अभ्यास करतानाच त्याची तयारी करा. तुमचं व्यक्तिमत्व प्रॉपर पाहिजे. तर तुम्ही नेमकेपणानं उत्तर फार काही त्याच्यासाठी गरजेचं नाही. आणि जे म्हणतात ते असं म्हणतात ना, आईना ये तो बताता है कि तू क्या है, लेकिन आईना ये कभी भी नहीं बता सकता कि तुझ में क्या है. कळलं का नाही कळलं? नक्की कळलं. सो तुझ में क्या है, तुझ्यात काय आहे, तुम्ही कसा विचार करता, देश कसा आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. स्त्री पुरुष समानता काय आहे बोलता आलं पाहिजे तुम्हाला. वाचन करा, अभ्यास करा. नोकरीसाठी नाही तर आपल्या जीवनासाठी करा. ठीक आहे. आणखी काही प्रश्न? सो चांगला अभ्यास करा. तुम्हाला काही अडचण केली तर म्हणजे तुम्हाला कंबाईनसाठी इथून कुठंच जायची गरज नाही. तर तुम्हाला राज्यसेवा UPSC लेवलवर तयारी करायची आहे तर चांगल्या फॅकल्टीची गरज पडू शकते. सो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये समजा आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तो आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर यशदाची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते ती तुम्ही द्या. तिथे तुम्ही सिलेक्ट जर झाला तर वर्षभर तुम्हाला राहता येतं. बार्टीची एक्झाम आहे, सोशल वेलफेअरची आहे. आकार फाउंडेशन ही एक NGO आहे सिलेक्टेड अधिकाऱ्यांचं. तिथे पण 100 मुलं सिलेक्ट केले जातात, पण ज्ञानाच्या भरोशावर. परिस्थितीमुळं आपण मागे पण राहत नाही आणि परिस्थितीमुळे आपल्याला पुढे जाण्याला अडथळाही होत नाही. परिस्थिती म्हणजे प्रतिकूल आर्थिक परिस्थिती. आपण जर मागे राहत असेल तर आपल्या मनस्थितीमुळे. तर तुम्ही चांगला विचार करा, तुमच्या जीवनात चांगलंच होईल. तुम्ही जसा विचार करता तसा तुमचा दृष्टिकोन बनतो, तशीच कृती तुमच्या हातातून मिळते आणि त्या कृतीशी संबंधितच लोक तुमच्या आजूबाजूला येतात. तुम्ही चांगला विचार करा,
चांगला दृष्टिकोन तयार होईल, चांगली कृती घडेल. चांगली कृती घडली तर यश मिळेल, तुमच्या आजूबाजूला चांगले लोक येतील. सो इट्स डिपेंड ऑन हाऊ यू थिंक. क्लिअर? आणि एवढ्या सुविधा आहेत आज, म्हणजे गरजेपेक्षा जास्त आहे. ओके, तर त्याचा लाभ घेऊन तुम्ही यशस्वी झालं पाहिजे. तर मुलाखत तयारी आतापासून नीट बोलायचं, मुद्देसूद बोलायचं, मुद्देसूद बोलण्यासाठी अभ्यास करायचा. झालं, आता कळलं. सरळ सेवेचा अभ्यास करत आहे. किती लोक करत आहे सरळ सेवेचा अभ्यास? तुम्हाला जर सरळ सेवेतनं पोस्ट काढायची असेल तर कंबाईनच्या पेपरचं अनालिसिस चालू करा. कंबाईनचे सगळे पेपर काढायचे 12 पासून टोटल. प्रीचे पण काढा आणि मेन्सचे पण काढा. त्या लेवलचे पोरं तुमच्यासोबत स्पर्धेला, त्यांच्याशी स्पर्धा करूनच पोस्ट काढता येईल ना. ही ताई तलाठी होती ना आधी, आता क्लास 2 झाल्या, तलाठी होत्या ना. म्हणजे यांनी कंबाईन दिली होती आधी. जेव्हा कंबाईन दिली तेव्हा पण ताई राज्यसेवा किंवा कंबाईनचा अभ्यास करत होती. असं आहे. क्लिअर? आणि अवघड काही नाही जगात. जेवढे सिलेक्ट झालेले लोक ते तुमच्यासारखेच आहेत सगळे. स्वतःवर विश्वास ठेवायचा. आता तुम्ही म्हणाल सर हे बोलणं ठीक आहे पण स्वतःवर विश्वासच नाही वाटत, तर छोट्या छोट्या गोष्टी, रात्री लवकर झोपा, 8 दिवस त्रास होईल, प्रयत्न करा. सकाळी लवकर उठा. किती तू किती वाजता उठतो बाळा? 6 वाजता. ठीक आहे, चांगली वेळ आहे. कोणी 8 वाजता उठतं का? एखादा मित्र माझा नाही, तर त्यांनी अर्धा तास आधी लवकर उठा. म्हणजे मला हे सांगायचं एकदम 8 वाजता उठणार आणि 4 वाजता उठू नका. घरची माय पण चक्कर येऊन पडायची, हे भूत कधी उठत नव्हतं, आज कसं उठलं. दुसरी पोरगी तर नाही आली आपल्या घरात. सांगून उठा त्यांना, तुम्ही सकाळी लवकर उठायचा विचार करते. दुसरं, ज्या वेळेत अभ्यास करावा असं वाटतो त्या वेळेत करा, पण नॅचरल करा. अननॅचरल रात्री 3 वाजेपर्यंत अभ्यास, दुपारी सकाळी 11 वाजेपर्यंत झोपलेला, असं करू नका. नॅचरल चाला, म्हणजे हेल्थ पण चांगली राहील. दिवसभर व्यवस्थित अभ्यासाचे शेड्यूल टाका. 3-3 तासाचे स्लॉट टाकायचे. सकाळी आलं एक व्यवस्थित विषय घेऊन बसायचं, 3 तास व्यवस्थित अभ्यास करायचा. ब्रेक घ्या, लंच करा, परत 2-3 तास व्यवस्थित बसा. आणि शेवटी अभ्यास झाल्यावर त्या घटकावरचे प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवणं ही तयारी आहे. ठीक आहे? तुम्ही जे अभ्यास केला, जे नॉलेज मिळालं त्याचं अप्लिकेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे? आणि तुमच्याकडे आता मोकळा वेळ आहे, याच्यासारखी जीवनातली दुसरी वेळ नाही. छान अभ्यास करून घ्या. आणि परीक्षा संपल्यावर जर असं वाटलं थोडं कंटाळवाणं झालं, तेच पुस्तकं वाचायला बरं नाही वाटत, तर छावा वाचा. बघा एक पोरगा 127 लढाया कसा जिंकतो. धनंजय किरांचं बाबासाहेब वाचा, मृत्युंजय वाचा कर्णाला. एवढं सगळं दैवी मिळूनही आयुष्यभर त्याला अपमान सहन करावा लागतो. मृत्युंजय वाचा. हे वाचन चांगलं तुमचं डेव्हलप करा. महिन्याला एक वेगळं पुस्तक, नाही महिन्याला, वर्षात नाही एखादं वाचा. हे वाचन केलं ना तर तुमची इनर पॉवर स्ट्रॉंग होते आणि अपयशामध्ये कसं उठायचं याची ताकद मिळते. ठीक आहे? ह्या सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये जास्त अडकू नका. त्याचा आणि आपल्या जीवनाचा दूर काही संबंध नाही. मी 11वी 10वीला मी बोर्ड एक्झाम होती ना बोर्डाची, फर्स्ट टाइम तालुक्याला गेलतो, तर तेव्हा ते ऐश्वर्या रायचा पिक्चर पाहिला होता. मला वाटत होतं ऐश्वर्या राय माझी बायको आली पाहिजे. माझ्या घरी दुसरीच ऐश्वर्या राय बसली आहे. तर आपला त्यांचा काही संबंध नसतो, पण आपल्याला असं वाटायला लागतं यार काय छान आहे हे, असं आपलं लाईफ असलं पाहिजे. तर स्वप्नवत जीवनात जगून काय अर्थ नसतो, ते मनोरंजनापुरतं असतं. वास्तविक जीवनात जगलं तर आपल्याला लवकर यश प्राप्त होतं. सो आय होप की तुम्हाला न्याय देऊ शकलो असेल. मी ते यशदाबद्दल, पार्टीबद्दल सांगत होतो. आकार फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही ज्याबद्दल तयारी करताय ते तुम्ही त्याच्यावर टाका, तुम्हाला डिटेल मिळेल. आम्ही ऑनलाईनवर जास्त नव्हतो कारण आमचा विश्वास ऑफलाईनवर होता. आम्ही 22 कोविड नंतर त्याच्यावर काम चालू केलं. तर तुम्हाला डिटेल कंटेंट त्याच्यामध्ये मिळेल. कंबाईनचा मिळेल, सरळ सेवेचा मिळेल, राज्यसेवेचा मिळेल, UPSCचा पण मिळेल. तर चांगला अभ्यास करा. आपण वेळेला आणि कामाला रिस्पेक्ट दिला तर स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो. आणि भगतसिंग त्याबद्दल म्हणतात की अपनी जिंदगी अपने कंधों पे जीनी पड़ती है, क्योंकि इस दुनिया का दस्तूर है कि दूसरों के कंधों पे सिर्फ जनाजे उठाए जाते हैं. जिंदगी नई सवारी. सो तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मला तुम्ही जॉईन केलं, सरांनी मला इथे निमंत्रित केलं, त्यांचेही मनपूर्वक आभार.
शासनाची एवढी सुंदर व्यवस्था, तिथं अनेक केंद्रांना आम्ही जातो, फक्तच केंद्र आहेत, फक्तच इमारती आहेत, विद्यार्थी नाही, हे सुव्यवस्थितपणे चालू आहे. ज्यांची संकल्पना आहे आणि ज्यांचं व्यवस्थापन आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की गोरगरिबांच्या मुलांसाठी एवढी चांगली सुसज्ज व्यवस्था इथे उभी केली. तुम्ही मला जॉईन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.